चला स्टार्ट. ऑलरेडी नाही एक मिनिट, पहिलं मी सभागृहातलं सांगतो, मग साताराच्या मॅटरचं दादाजी सांगतील, कारण मीच सांगणं बरोबर नाही. आज सभागृहामध्ये 2 दिवसापूर्वी माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरेंनी जो निर्देश सातारच्या केसमध्ये सातारा SP यांच्या निलंबनाचा आणि 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा दिलेला होता, त्या संदर्भात माननीय विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी आपला निर्णय देताना या संदर्भामध्ये त्या निर्णयाच्या संदर्भात ज्युडिशियल एक्सपर्ट्स म्हणजे जे न्यायालयीन कायदेशीर तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत ते, आणि कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स, संविधानिक एक्सपर्ट्स हे जे आहेत तज्ज्ञ त्यातले जे आहेत, अशा तज्ज्ञांच्याकडनं जो पेच निर्माण झालेला होता, पहिलं माननीय उपसभापतीने दिलेले निर्देश, त्यानंतर त्याच्यावर काही निर्णय देण्याचा राखून ठेवलेला माननीय सभापतींचा निर्णय, या संदर्भामध्ये आता संविधानिक तज्ज्ञ आणि कायदेशीर तज्ज्ञ यांचं ओपिनियन घेऊन नंतर या बाबतीतला निर्णय दिला जाईल, अशा पद्धतीचं रुलिंग, अशा पद्धतीचं निर्णय आज सभागृह संपण्यापूर्वी, विधान परिषदेचं सभागृह संपण्यापूर्वी माननीय सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये दिलेला आहे. त्यामुळं आता विधानमंडळ सचिवालय हे दोन्ही निर्णय, झालेली चर्चा आणि यावर संविधानिक तज्ज्ञांचं आणि कायदे तज्ज्ञांचं मत हे घेऊन ते आल्यानंतर मग या संदर्भातला निर्णय माननीय सभापती महोदय घेतील. त्या बाबतीत आता माननीय भुसे साहेब बोलतील. मला वाटतं की या संदर्भामध्ये विधान परिषदमध्ये जी चर्चा संपन्न झाली होती ही आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आणि त्या अनुषंगाने आज परत माननीय सभापती महोदयांनी त्या ठिकाणी जसं आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे निर्णय त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. यापूर्वीचे उपसभापती महोदयांचे निर्देश, नंतरच्या काळामध्ये माननीय सभापती महोदयांचे निर्देश, आणि या सर्व परिस्थितीवर एक संभ्रम निर्माण होऊ नये आणि म्हणून सर्व अँगल्सने त्याला विचार करून घटनात्मक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन या संदर्भामध्ये निर्णय होईल, अशा प्रकारचा निर्णय माननीय सभापती महोदय राम शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे. नाही मागे घेतलेलाच नाही ना. नाही त्यांनी काय सांगितलं तुम्ही बघा ना. तुम्ही कन्फ्युजन विनाकारण मीडियानं करू नये अशी माझी विनंती आहे. तुम्ही प्रोसिडिंग सगळी बघा, आणि जो त्यांनी निर्णय अंतिम दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की कायदे तज्ज्ञांचं, संविधानिक तज्ज्ञांचं मत ह्याच्यावर घेतलं जाईल आणि मग त्याच्यानंतरचा निर्णय दिला जाईल. म्हणजे अद्याप त्यांचा अंतिम निर्णय त्यांनी दिलेला नाही. तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण नंतर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री भेटले या प्रकारे, म्हणजे काल सुद्धा आपण बघितलं झालं ना. तर त्याच्यावर अशाच पद्धतीने निर्णय झाला ना की आता निर्णय लगोलग न देता कायदे तज्ज्ञांचं, संविधानिक तज्ज्ञांचं याच्यावरती अभिप्राय घ्यावा, त्यांचं मत घ्यावं, आणि मग माननीय विधान परिषद सभापतींनी त्याच्यावरती त्यांचा निर्णय द्यावा. अद्याप निर्णय त्यांनी दिलेला नाही. नाही ठीक आहे ना. कधी संविधानिक मत घेणं चांगलं, कायदे तज्ज्ञांचं मत घेणं चांगलं, त्यामुळे ठीक आहे, हे घेणं काय वेगळं नाही. ते पाहतील ना आता कसं आहे, शेवटी ते पाहतील. कसं आहे आता, शेवटी पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम असतो, त्यामुळं त्यांनी घेतलेला हा निर्णय, आणि मी म्हणलं ना एक संविधानिक थोडंसं पेच म्हणता येणार नाही, पण उपसभापतीचा निर्णय, त्याच्यावर सभापतीने दिलेलं रुलिंग, परत त्याच्यावर पुन्हा सभापतीने दिलेलं रुलिंग, या सगळ्यांच्या बाबतीत आता कॉन्स्टिट्यूशनल तज्ज्ञांचं मत घेऊन नक्कीच याच्यामध्ये एक फेर अशा पद्धतीचा योग्य निर्णय होईल. नाही तसं काय उल्लेख मान्य सभापतीने केलेला नाही. मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण जे बोलले की मुख्यमंत्री महोदयांना काय भेटले,
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लोकप्रतिनिधींचाही सन्मान त्या ठिकाणी राखला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. ज्या प्रकारे सगळं झालं, निवडणूक झाली, जिल्हाध्यक्ष नाही, मला वाटतं की आता बघा, हे सर्व जे काही प्रक्रिया झालेली आहे त्या संदर्भातल्या भावना आपल्या सर्वांच्या समोर आलेल्या आहेत. परंतु त्यानंतरच्याही ज्या काही घडामोडी आहेत, वरिष्ठ सभागृहामध्ये परिषदमध्ये जे काही संपन्न झालंय ते पण आपल्या समोर आम्ही ठेवलेलं आहे. ओके, होणार नाही. सांगितलं ना आता दादा, मी बोलणं योग्य नाही त्याच्यात, त्यामुळे मान्य मंत्री महोदय दादा भुसे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणे लोकप्रतिनिधींचा सन्मान त्या ठिकाणी राखला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. चलो, धन्यवाद. अशोक खरात यांच्या